दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। अनेक वर्षाचा वाद मिटला। पलूस सावंतपूर दुधोंडी पाणंद रस्त्याचे सीमांकन यशस्वी। 700 ते 800 शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। एकमेका सहाय्य करू या भावनेने प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवत आणि प्रशासकीय समन्वयाने काम केल्यास कठीण प्रश्नही सुटतात, याचा प्रत्यय पलूस तालुक्यात आला आहे। पलूस ते सावंतपूर मार्गे कुंडल शिवेपर्यंतच्या गेली अनेक वर्ष वादात अडकलेल्या जुन्या वहिवाटीच्या शेतरस्त्याचे सीमांकन अखेर यशस्वीपणे पूर्ण झाले असून यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिवपानंद चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला। यासाठी पलूस तालुका समिती सदस्य प्रदीप जाधव यांनी 1995 पासून पाठपुरावा करत अथक परिश्रम घेतले, तर स्थानिक शेतकऱ्यांनीही सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला होता। तहसीलदार पलूस यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक संतोष उत्तुरकर यांच्या चोख नियोजनाखाली मोजणी अधिकारी शरद पाटील यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रत्यक्ष रस्त्याची मोजणी केली होती। त्यानंतर 4 मे 2026 रोजी या रस्त्याच्या हद्दीच्या खुणा यशस्वीपणे दाखवण्यात आल्या व सीमांकन निश्चित करण्यात आले। हा शेत रस्ता सार्वजनिक वापरासाठी अतिक्रमण मुक्त होऊन खुला झाल्यानंतर पलूस आणि सावंतपूर गावातील सुमारे 700 ते 800 शेतकऱ्यांच्या शेतात येण्या जाण्याचा मार्ग आता सुकर होणार आहे। मोजणी करून रस्त्याच्या खुणा दाखवलेत, अतिक्रमण काढून खुले करणे बाकी आहे। लवकरात लवकर पुढील कारवाई करून रस्ता अतिक्रमण मुक्त करून प्रशासनाने शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी प्रदीप जाधव यांची मागणी आहे। सीमांकन निश्चितीची वेळी सावंतपूरच्या तलाठी रमेजा सलामत, ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव यांच्यासह महिपतराव जाधव, संजय पाटील, सर्जेराव जाधव, बाळासो जाधव, जयवंत जाधव, विनायक जाधव, महेंद्र जाधव, मानसिंग जाधव, साहिल जाधव, संताजी पाटील, दत्तात्रय पाटील, गणपती पाटील, प्रभाकर हिरुगडे, जयंत हिरुगडे, हरिश्चंद्र सुळे, अर्जुन सुळे, रामचंद्र फाळके आणि चंद्रकांत फाळके, अमृतराज माने उपस्थित होते। या मोहिमेमुळे दोन्ही गावातील असंख्य शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि शिवपानंद चळवळीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले आहेत।